ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि आमदार संजय केळकर संस्थापक अध्यक्ष असलेल्या सोसायटी मंच यांच्या संयुक्त विद्यमानं गुरुवारी 30 जुलै रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष भाजपा नगरसेवक सीताराम राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला जनसेवक आमदार संजय केळकर यांच्यासह नगरसेवक विकास पाटील, अमित सरैया इत्यादी उपस्थित होते। ठाण्यातील रामगणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात गुरुवारी 30 जुलै रोजी 12 वाजता होणाऱ्या या सत्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील सुमारे 1,35,000 गृहनिर्माण संस्थांच्या वतीनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गौरव करण्यात येणार आहे। तत्पूर्वी विविध 30 प्रकारचे दाखले मिळणारे स्टॉल्स असलेल्या शासनाच्या महाराजस्व शिबिराचं उद्घाटनही मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे। यावेळेला महसूल विभागामार्फत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांच्या हितासाठी जलद गतीनं राबवण्यात आलेल्या निर्णयाचीही माहिती आमदार केळकर यांनी विशद केली। यात महसूल विभागानं गृहनिर्माण संस्थांसाठी व्हर्टिकल सातबारा उतारा, अकृषक करमाफी, डीम कन्व्हेन्ससाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करणं, ऑनलाईन प्रक्रियेद्वारे 3 महिन्यात डीम कन्व्हेन्स पूर्ण करण्याची तयारी, स्वयंपूर्ण विकासाला प्रोत्साहन, वर्ग 2 जमिनीचं वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याकरता सवलती यांसारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं। तसंच शेतकरी वर्गासाठी बांधण रस्ते, ऑनलाईन मोजणी अर्ज, अवैध रेती उपशांवर नियंत्रण, नदीपात्रातील गाळ काढण्यास मदत, खातेदारांमधील जमीन वाटपाची सुलभ प्रक्रिया, सलोखा योजना, तसंच 2011 पर्यंत गरजेपुरते 1500 चौरस फुटांपर्यंत उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामां हे नियमाकुल करणं, अशा विविध लोकहितांच्या योजनांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचं केळकर यांनी सांगितलं।